नमस्कार मित्रांनो, सोनं खरेदी करण्याचा विचार करताय तर हा व्हिडिओ नक्की बघा. कारण की या चुका जर तुम्ही केल्या तर तुमचा पैसा लॉस मध्ये जाऊ शकतो. कारण की आपण इंडियन्स सोनं खरेदी करतोय म्हणजे फक्त दागिना घेत नाहीये, तर त्याच्यासोबत एक महत्वाची गुंतवणूक सुद्धा करतोय. आणि ती गुंतवणूक करताना योग्य माहिती न घेतल्यास आपलं नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळं खालील चुका तुम्ही करू नका, त्या टाळता येईल अशा गोष्टी करा. आणि व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला समजेल की आपल्याला सोनं खरेदी करताना काय काय करायला पाहिजे. तर सगळ्यात महत्वाची आणि पहिली गोष्ट ही कॅरेट तपासणे. आता भरपूर वेळेस काय होतं की तुमचं 18 कॅरेट मध्ये करून देतो, कोण दुकानदारच म्हणतो लोकलाईड असेल तर 18 कॅरेट मध्ये मी बनवून देऊ शकतो, किंवा हे 18 कॅरेटचं घ्या तुम्हाला कमी भावात पडेल. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, 24 कॅरेट जे आहे, मी इथे 3 टाईप दिलेले आहे. 24 कॅरेट जे आहे ते 99.9% शुद्ध असतं. मग असं हे सोनं कशासाठी यूज होतं? हे सोनं शुद्ध सोनं असतं, हे गुंतवणुकीसाठी यूज होतं. भरपूर लोक गुंतवणुकीसाठी बिस्किट घेऊन ठेवतात किंवा लक्ष्मीचा फोटो असलेला पत्र्या टाईप घेऊन ठेवतात. हे प्युअर असतं, बरोबर. हे दागिन्यासाठी वापरल्या जात नाही. का वापरल्या जात नाही? कारण की 24 कॅरेट जे असतं ना ते खूप मऊ असतं. त्याच्यामुळे बिस्किट किंवा त्याचे कॉइन्स बनवता किंवा इन्व्हेस्टमेंट केले जाते. आता दागिन्यांसाठी जे आहे ना उत्तम, ते आहे 22 कॅरेट. 22 कॅरेट मध्ये बघा 91.6% ते शुद्ध असतं. आता हे 91.6 म्हटल्यावर ना याच्यात पण भरपूर दुकानदार काय करतात, 91% घेता फक्त, किंवा काही काही जण काय करता 90% घेता. मग या प्रकारे तुम्ही त्यांना हे पण विचारून घ्या 91.6 आहे की नाही, तरच ते 22 कॅरेटचं आहे. नाहीतर ते काय होईल की 21.5 कॅरेटचं होईल. मग याच्यामुळे काय होतंय, याच्यामुळे असं होतंय की तुमचा जे व्हॅल्यू आहे, म्हणजे तो देताना तर तुम्हाला काय देईन, कुठल्या भावानी, 22 कॅरेटच्या भावानी, आणि मुळात कुठल्या दिलेलं असेल 21.5 कॅरेटचं. ओके, हे दागिन्यासाठी उत्तम आहे, दागिन्यासाठी हेच बघायला पाहिजे. आणि त्यानंतर 18 कॅरेटचं. 18 कॅरेटचं 75% शुद्ध असतं. डायमंड आणि स्टोन सेटिंग साठी वापरलं जातं. मोस्ट ऑफली जेव्हा डायमंड घेतो तेव्हा एक महत्वाची गोष्ट पण लक्षात घ्यायची, ती मी पुढे सांगणार आहे. आणि महत्वाची आणखी एक गोष्ट, BSI हॉलमार्क नक्की तपासा जेव्हा तुम्ही सोनं खरेदी करताय. आणि काय करायचं, BSI हॉलमार्क दिसलं तुम्हाला, नसेल दिसलं दुकानदारालाच विचारून घ्या याचं BSI हॉलमार्क कुठे, आणि ते हॉलमार्क वर जो नंबर असेल तो नंबर लगेचच मोबाईलच्या साहाय्याने तुम्ही इंटरनेटवर सर्च करा, तुम्हाला त्या सोन्याची शुद्धता समजून येईल. आता हॉलमार्क मध्ये नेमकं काय काय असतं, तो हॉलमार्क मध्ये काय असतो, BS चा लोगो असतो. ओके, म्हणजे इंडियन स्टँडर्ड नुसार तो दागिना बनवला गेलेला आहे. त्याच्यानंतर काय असतं, कॅरेट असतं. कॅरेट काय असतं बघा, 22 कॅरेट किंवा 916. 22 कॅरेटचा अर्थ काय आहे की 91.6 एवढ्या टक्केवारीमध्ये ते शुद्ध आहे. तर हे लिहिलेलं पाहिजे, 22 कॅरेट आहे आणि 90.5 आहे, तर त्यावेळेस ही किंमत कमी होणार आहे. त्याच्यानंतर काय, ऍसे सेंटर. ऍसे सेंटर काय की जिथे असेसमेंट होते, जिथं सोन्याची शुद्धता तपासली जाते किंवा बनवल्यानंतर तपासली जाते, हे गरजेचं आहे बघ. त्याच्यानंतर आणखी महत्वाची गोष्ट जी भरपूर सगळे लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात किंवा ओळखीचा आहे किंवा इथलचाच आहे म्हणून सोडून देतात, हा जो ज्वेलर्स आहे त्याने रजिस्ट्रेशन केलं आहे की नाही, आणि हा अधिकृत विक्रेता आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला चेक करायचंय. ज्वेलर्सची नोंदणी संख्या, फॉर एक्झाम्पल मलाबार मध्ये जाताय तुम्ही, बाफना मध्ये जाताय, चंदू काका सराफ मध्ये जाताय, असे जे ज्वेलर्स आहे ते तुम्हाला योग्य माहिती देतात. सोबतच आणखी एक महत्वाची गोष्ट जी तुम्हाला आतापर्यंत माहिती नसेल, गोल्डचा इन्शुरन्स असतो. आणि तुम्ही जेव्हा सोनं खरेदी करताना तो इन्शुरन्स कोण देत असतो, तुम्ही ज्याच्याकडून खरेदी केले आहे तो माणूस इन्शुरन्स देत असतो. आणि 1 वर्षाच्या आत, म्हणजे त्या इन्शुरन्सच्या कालावधीनुसार, व्हॅलिडिटीनुसार, जर सोन्यासोबत काही खराबी होतीये, चोरीला जाते किंवा इतर काही तक्रारी असतील, या इन्शुरन्स मध्ये काय काय कव्हर आहे हे मी पुढच्या व्हिडिओत बनवणार आहे. तर तत्पूर्वी हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर इन्शुरन्स सुद्धा ऍप्लिकेबल असतो. जर सोन्यासोबत आपल्या काही खराबी येत असेल, काही आपल्याला वाटत असेल नाही मला अशुद्ध सोनं दिलेलं आहे, तर त्यावेळेस तुम्ही इन्शुरन्स क्लेम करून तुमचे पैसे वापस घेऊ शकता किंवा सोनं बदलून घेऊ शकता. ओके,
आजकाल काय आहे की जे सोन्याचे ज्वेलरीज आहे ना त्याच्यावर डायरेक्टली हॉलमार्क दिलेला आहे. मग त्याच्यामुळे काय आहे, QR कोड आहे, तुम्ही मोबाईलवर स्कॅन करून डायरेक्टली चेक करू शकता. आता मित्रांनो, हे सोन्यात गुंतवणूक करताय तुम्ही, बरोबर. परंतु माझ्याकडे असे काही प्लॅन आहे ज्याच्यात तुम्ही 5 वर्षच गुंतवणूक करून 6व्या वर्षीपासून रिटर्न घ्यायला सुरुवात करायची. हा, ही गुंतवणूक तुम्ही अगदी रीतसर पद्धतीने आणि खात्रीशीर पद्धतीने नॅशनलाइज ठिकाणीच गुंतवणूक करणार आहेत. गुंतवणुकीची माहिती पाहिजे तुम्हाला तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता या क्रमांकावर, किंवा तसाही व्हॉट्सअप करून ठेवा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि या व्हॉट्सअप केल्यानंतर मी तुम्हाला आठवड्याला 2 दिवसाला नवनवीन माहिती पाठवत राहीन इन्व्हेस्टमेंट विषयी, जेणेकरून तुमचं गुंतवणुकीविषयी ज्ञान नक्की वाढेल. आता काय होतंय बघा, जेव्हा तुम्ही सोनं खरेदी करण्यासाठी जाता ना तेव्हा मेकिंग चार्जेस घेतले जातात. आणि मेकिंग चार्जेस ही मोठी बाब आहे. का बरं आहे? कारण की तुम्ही जेवढं सोनं घेताय ना त्याच्या 12, 13, 15% तुम्हाला आरामशीर मेकिंग चार्जेस लागू शकता. म्हणजे 1 लाखाच्या सोन्यावर 1 लाखाच्या सोन्यावर तुम्हाला 12,000 रुपयापर्यंत मेकिंग चार्जेस लागू शकतात. तर मग लक्षात घ्यायचं किंवा विचारून घ्यायचं, मेकिंग चार्जेस पर ग्रॅम नुसार आहे, वजनानुसार आहे की डिझाईन नुसार आहे. काही काही जण काय करता, ग्रॅम नुसार लावता, काही काही जण काय करता की पर्सेंटेज नुसार लावता, किमतीनुसार लावता, बरोबर. मग अशा वेळेस तुमच्या बिलामध्ये सुद्धा या गोष्टी यायला पाहिजे. काय गोष्टी यायला पाहिजे की याची मेकिंग चार्जेस काय आहे म्हणून. आणखी एक महत्वाची गोष्ट, वेट आणि प्युरिटी तुम्हाला मॅच करायची आहे. हा, त्यांनी सांगितलं एवढं आहे, ठीक आहे. प्युरिटी कशी चेक करणार, तुम्हाला BSI हॉलमार्क बघून. त्याच्यानंतर तुम्ही जर घडवाळीचे दागिने घेत असाल किंवा स्टोनचे किंवा डायमंडचे घेत असाल तर महत्वाची गोष्ट अशी आहे की त्या स्टोनचं वजन किती आणि सोन्याचं वजन किती हे नक्की चेक करा. आणि हे दोन्ही वजन कशावर पाहिजे, तुमच्या बिलावर उपलब्ध पाहिजे. त्यामुळे काय फायदा होईल, तुमच्या खऱ्या सोन्याचं वजन कमी नाही होणार, बरोबर. स्टोन एक वेळ काय की स्टोनची किंमत कमी होऊ शकते, परंतु तुमच्या खऱ्या सोन्याची किंमत कमी होणार नाहीये. ओके, अजूनही तुम्हाला संधी आहे, तुम्ही लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या कॉन्टॅक्टची लिंक आहे, एक मेसेज नक्की पाठवा, मी याची संपूर्ण माहिती तुम्हाला PDF स्वरूपात पाठवणार आहे. काय करायचं, हा नंबर आहे, या नंबरवर तुम्हाला मेसेज पाठवायचा आहे PDF म्हणून. मी तुम्हाला आत्ताचा जो व्हिडिओ आहे त्याची एक पूर्ण PDF स्वरूपात पाठवून देणार आहे. अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, तुम्ही सोनं खरेदी केलं असेल, विक्री करण्याचा कधी विचार करत नाही किंवा गहाण ठेवण्याचा तुम्ही विचार करत नाही, परंतु विचार आत्ताच करा सोनं विकत घेताना. कारण की तुम्हाला बाय बॅक आणि एक्सचेंज पॉलिसी काय आहे दुकानाची हे माहिती करून घ्यावं लागेल. काही दुकानदार काय करता की नाही, तुम्ही आमच्याकडनं सोनं घेतलेलं आहे ना, हेच सोनं तुम्ही पुन्हा वापस आणा, नवीन सोनं जे बनवन तेव्हा तुम्हाला याचा पूर्ण रेट मिळणार आहे. ओके, कुठलीही कपात त्यात होत नाही किंवा घट धरल्या जात नाही. काही ठिकाणी काय होतं, नाही घट धरली जाईल, याचे मेकिंग चार्जेस कापल्या जाईल, त्याच्यामुळे तुम्हाला कमी किंमत भेटणार आहे. आणि महत्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही बिल घेताय ना त्यावेळेस बाय बॅक पॉलिसी काय आहे आधीच लिहून घ्यायचं, बिलावर प्रिंट करून दे म्हणायचं, किंवा याची कुठली बाय बॅक पॉलिसी आहे मला सांग म्हणायचं आणि त्याचा प्रूफ तयार करून घ्यायचा, जेणेकरून तुम्ही जेव्हा सोनं विकायला जाल तर तुम्हाला दुसऱ्या दुकानदाराकडे जायचं आहे की त्याच दुकानदाराकडे जायचंय हे तुम्हाला कन्फर्म होऊ शकतं. आणखी एक महत्वाची गोष्ट, प्रॉपर बिल घ्यायचं, ज्याच्यामध्ये सोन्याचं वजन स्पष्ट असेल, कॅरेट सुद्धा स्पष्ट असेल, सोन्याचा दर त्या दिवसाचा पर ग्रॅमनी काय आहे हे पण दिलेलं असेल, मेकिंग चार्जेस काय आहे ते पण दिलेलं असेल आणि हॉलमार्क काय आहे ते पण दिलेलं असेल. आणि हे जर बिल तुमच्याकडे अशा प्रकारचं नसेल ना तर अडचण येऊ शकते तुम्हाला भविष्यात, आपण कितीला घेतलं होतं, कितीला विकतोय आणि याची प्युरिटी किती आहे. ओके, आणखी एक महत्वाची गोष्ट, दुकानाचा विश्वासार्हता म्हणजे दुकानाची क्रेडिटेबिलिटी काय आहे. ओके, फेमस ब्रँड नेहमीच बाकीचे पथ्य पाळता किंवा ते स्टँडर्ड पाळता, लहान दुकानांचा जास्त धोका असतो आणि ते किंमत कमी ठेवून लोकांना आकर्षित करण्यासाठी स्कीम्स चालवत असतात. अशा वेळेस प्युरिटी जर कमी असेल तर तुमच्या सोबत धोका होऊ शकतो. गुणवत्ता, बायबॅक पॉलिसी, रिसेल व्हॅल्यू याची खात्री करूनच तुम्हाला हव्या त्या दुकानातून
खरेदी करा. आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रासोबत शेअर करा ज्यांना सोनं घ्यायचं आहे. सोबतच व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, मला एक मेसेज नक्की करा. धन्यवाद.